नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। जर मित्रांनो तुम्ही मुख्यमंत्री सोलार कृषी पंप योजनेअंतर्गत या ठिकाणी अर्ज केलेला असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। राज्य सरकारमार्फत यासाठी 14 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले। या अंतर्गत हे पैसे जे आहेत कंपनीला वितरित करण्यात येणार आहे आणि ह्या पैशाअंतर्गत कंपनी जे लाभार्थी आहेत त्यांना जे आहेत सोलार पंप कृषी पंप जे आहेत या ठिकाणी वितरित केला जाणार आहे। जी.आर आलेले आहे, जी.आरमध्ये काय माहिती त्यांनी दिलेली ती संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो हा जी.आर आहे सन 2023-24 करता मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत टप्पा 2 आणि टप्पा 3 अंतर्गत अनुसूचित जमाती लाभार्थ्यांसाठी 14 कोटी रुपये इतके अनुदान रोखीने वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा आणि कामगार खनिकर्म विभाग यांच्यामार्फत 30 मार्च 2024 रोजीचा हा जी.आर आहे। शेतकऱ्याला दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे आणि राज्य शासनाची पारंपरिक पद्धतीने कृषी पंप जोडण्यासाठी लागणाऱ्या खर्चात व राज्य शासनाद्वारे सबसिडीपोटी देण्यात येणाऱ्या अनुदानात या ठिकाणी बचतीचे उद्दिष्ट साध्य व्हावे याकरिता सुरू करण्यात आलेले मुख्यमंत्री कृषी पंप योजनेअंतर्गत मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना टप्पा 2 आणि 3 या योजनेअंतर्गत या ठिकाणी जे आहेत मान्यता देण्यात आलेली आहे। सदर योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या सौर कृषी पंपापैकी अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी निश्चित 7,004 सौर कृषी पंपापैकी या ठिकाणी 100% आस्थापित करण्यात आलेली आहे। म्हणजे जेवढी त्यांनी या ठिकाणी कृषी पंपांची जी कोटा ठेवण्यात आलेला सर्व कोटा धारकांना आता या ठिकाणी जे आहेत या ठिकाणी सौर कृषी पंप मिळणार आहे। सदर योजनेतील अनुसूचित जमातींच्या लाभार्थ्यांसाठी आदिवासी उप योजनेअंतर्गत 5% या ठिकाणी फक्त हिस्सा जो आहे भरायचा होता। उर्वरित 75% जो हिस्सा आहे तो विभागाअंतर्गत शासनामार्फत जे आहेत वितरित केला जाणार होता। आतापर्यंत सदर योजनेकरता जी शासन हिश्शापोटी जे आहेत 76 कोटी रुपये एवढा निधी जे आहेत महावितरण कंपनीस वितरित करण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी जी.आर मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता सौर कृषी पंप योजनेअंतर्गत टप्पा 2 आणि 3 अंतर्गत या ठिकाणी विभागात 14 कोटी रुपये या ठिकाणी वितरित करण्यात आलेले। आता ही 14 कोटी रुपये कंपनीला वितरित करण्यात आलेले। आता कंपनी जे सौर कृषी पंप जे शेतकऱ्यांना देईल आणि शेतकरी वर्ग जे तो सौर कृषी पंप जे त्यांच्या शेतामध्ये विहीर असेल बोर असेल या ठिकाणी लावेल आणि दिवसा जे आहेत वीज उपलब्ध होईल आणि त्या विजाच्या सहाय्याने सौर कृषी पंपांच्या सहाय्याने या ठिकाणी जे आहेत ते या ठिकाणी त्यांच्या शेताला पाणी देतील आणि चांगले उत्पन्न काढू शकणार आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। जर तुम्ही मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज केलेला असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करायचे। थांबा। जय हिंद जय महाराष्ट्र।